नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांनी ते सुंदर सरोवर पाहून स्नान केले. त्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. एका सुंदर व उत्तम वृक्षाची सावली पाहून श्रीराम लक्ष्मणासह तेथे बसले. मग तेथे सर्व देव व मुनी आले आणि श्रीरामांची स्तुती करून घरी परत गेले. कृपाळू श्रीराम अत्यंत प्रसन्न होऊन लक्ष्मणाला रसाळ कथा सांगत होते. भगवंतांना विरही अवस्थेत पाहून नारदांना मनातून विशेष दुःख झाले. त्यांनी विचार केला की माझाच शाप स्वीकारून श्रीराम हे नाना प्रकारची दुःखे सहन करीत आहेत. अशा भक्तवत्सल प्रभूंना पाहून तरी यावे. पुन्हा अशी संधी कधी येणार नाही असा विचार करून नारद हातात वीणा घेऊन प्रभू जेथे सुखाने बसले होते तेथे गेले. ते कोमल वाणीने व मोठ्या प्रेमाने रामचरित्राचे वर्णन गात जात होते. ते दंडवत करीत आहेत असे पाहून श्रीरामांनी त्यांना उठवले व हृदयाशी धरले. नंतर त्यांचे स्वागत करून व खुशाली विचारून त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. लक्ष्मणाने आदराने त्यांचे चरण धुतले. अनेक प्रकारची प्रभूंची विनवणी करून व ते प्रसन्न आहेत असे पाहून नारद आपले करकमल जोडून म्हणाले, हे स्वभावाने उदार असलेल्या श्री रघुनाथा, तुम्ही सुंदर, दुर्लभ व सुखदायक वर देणारे आहात. हे स्वामी, मी एक वर मागतो, तो मला द्या. अंतर्यामी असल्यामुळे तुम्ही सर्व जाणताच. श्रीराम म्हणाले, हे मुनी, तुम्ही माझा स्वभाव जाणताच. मी आपल्या भक्तांपासून काही लपून ठेवतो काय? मला अशी कोणती गोष्ट प्रिय वाटते ती हे मुनी श्रेष्ठ तुम्ही मागू शकणार नाही. भक्ताला न देण्यासारखे माझ्याकडे काही नाही. हा विश्वास चुकूनही विसरू नका. तेव्हा हर्षित होऊन नारद म्हणाले, मी असा वर मागण्याचे धाडस करीत आहे. जरी प्रभूंची अनेक नावे आहेत आणि ती सर्व एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत असे वेद सांगतात, तरीही हे नाथ राम नाम हे सर्व नामाहून श्रेष्ठ असावे आणि ते पापरूपी पक्षांच्या समूहासाठी पारध्याप्रमाणे असावे. तुमची भक्ती ही पौर्णिमेची रात्र आहे आणि तिच्यात राम नाम हे पूर्ण चंद्रासारखे बनून इतर सर्व नामे तारांगण बनून भक्तांच्या हृदयरूपी निर्मळ आकाशात निवास करत. कृपासागर श्री रघुनाथांनी मुनींना तथास्तु म्हटले. तेव्हा नारद मनापासून आनंदित होऊन प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. श्री रघुनाथ अत्यंत प्रसन्न असलेले पाहून नारद पुन्हा मृदुवाणीने म्हणाले, हे श्रीराम, हे रघुनाथ, जेव्हा तुम्ही आपल्या मायेने मला प्रेरित करून मोहित केले होते तेव्हा मी विवाह करू इच्छित होतो. हे प्रभू, तुम्ही त्यावेळी मला कोणत्या कारणाने विवाह करू दिला नाही? प्रभू म्हणाले, हे मुनी, मी तुम्हाला अत्यंत हर्षाने सांगतो की जे सर्व आशा व विषय विश्वास सोडून फक्त मलाच बसतात त्यांचे रक्षण मी माता जशी बालकाची काळजी घेते तशी करतो. लहान मूल जेव्हा धावत आग किंवा साप पकडण्यास जाते तेव्हा आई त्याला हाताने मागे ओढून वाचविते. मूल शहाणे झाल्यावर माता त्याच्यावर प्रेम तर करते, पण ती पूर्वीची गोष्ट उरत नाही. माता त्याला वाचवण्याची काळजी करीत नाही. तो आपले रक्षण आपण करू शकतो. ज्ञानीजन हे माझे प्रौढ शहाण्या पुत्रासारखे आहेत. तुमच्यासारखा आपल्या बळाची घमेंड बाळगणारा सेवक हा माझ्या लहान मुलासारखा आहे. माझ्या सेवकाला फक्त माझ्या बळाचा आधार असतो आणि तो ज्ञानी मनुष्य स्वतःच्या बळावर विसंबून असतो. परंतु काम क्रोधरूपी शत्रू हे तर दोघांनाही आहेत. भक्ताच्या शत्रूला मारण्याची जबाबदारी माझी आहे, कारण तो मला शरण असल्यामुळे माझेच बळ मानतो. परंतु स्वतःचे बळ मानणाऱ्या ज्ञानी मनुष्याची जबाबदारी माझ्यावर नाही. असा विचार करून बुद्धिमान लोक मलाच भजतात. ज्ञान प्राप्त झाल्यावरही ते भक्ती सोडत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मद इत्यादी प्रबळ सेना आहे. यामध्ये मायारूपिणी स्त्री ही अत्यंत दारुण दुःख देणारी आहे. हे मुनी ऐका. पुराण, वेद व संत असे म्हणतात की मोहरूपी वनाला फुलविणारा हा वसंत ऋतू आहे. जप, तप, नियमरूपी संपूर्ण जलस्थानांना स्त्री ही ग्रीष्म ऋतू बनून शोषून घेते. काम, क्रोध, मद व मत्सर हे बेडूक आहेत. यांना वर्षा ऋतू बनून हर्ष देणारी स्त्री हीच एकमात्र आहे. वाईट वासना या कुमुदांचे समूह आहेत. त्यांना सदैव सुख देणारी स्त्री ही शरद ऋतू आहे. संपूर्ण धर्म हे कमलांचे ताटवे आहेत.
ही विषयजन्य सुख देणारी स्त्री हिम ऋतू होऊन त्यांना नष्ट करते. मग ममतारूपी तांबड्या धमाशाचे वन स्त्रीरूपी शिशिर ऋतू येताच हिरवेगार बनते. पापरूपी घुबडांच्या समूहांना सुख देणारी स्त्री ही घोर अंधकारमय रात्र आहे. बुद्धी, बल, शील व सत्य हे सर्व मासे आहेत आणि त्यांना फसवून त्यांचा नाश करण्यासाठी स्त्री ही गळासारखी आहे असे चतुर पुरुष म्हणतात. तरुण स्त्री ही अवगुणांचे मूळ, पीडा देणारी आणि सर्व दुःखांची खाण आहे. म्हणून हे मुनी, मनात असा विचार करून तुम्हाला विवाह करण्यापासून मी रोखले होते. श्री रघुनाथांचे हे सुंदर बोलणे ऐकून मुनींचे शरीर रोमांचित झाले आणि नेत्र प्रेमाश्रूंनी भरले. ते मनात म्हणू लागले, कोणत्या प्रभूची अशी रीत आहे की ज्यांचे सेवकावर इतके ममत्व व प्रेम असेल? जे मानव भ्रम सोडून अशा प्रभूंना भजत नाहीत ते ज्ञानाने कंगाल, दुर्बुद्धीचे आणि दुर्दैवी होत. मग नारद मुनी आदराने म्हणाले, हे सर्वज्ञ श्रीराम ऐका. हे रघुवीर, हे भवभयाचा नाश करणारे माझे नाथ, आता कृपा करून संतांची लक्षणे सांगा. श्रीराम म्हणाले, हे मुनी ऐक. मी ज्यामुळे त्यांना वश असतो ते संतांचे गुण तुला सांगतो. ते संत हे काम, क्रोधादी 6 विकारांना जिंकतात. ते पापरहित, कामनारहित, निश्चल, सर्वत्यागी, आतून बाहेरून पवित्र सुखाचे धाम, असीम, ज्ञानवान, इच्छारहित, मिताहारी, सत्यनिष्ठ, कवी, विद्वान, योगी, सावध, दुसऱ्यांना मान देणारे, अभिमानरहित, धैर्यवान, धर्माचे ज्ञान आणि आचरण यामध्ये अत्यंत निपुण, गुणांचे माहेर, सांसारिक दुःखांनी रहित आणि संशयापासून पूर्णतः मुक्त असतात. माझे चरण कमल सोडून त्यांना घर किंबहुना देहसुद्धा प्रिय नसतो. आजच्यासाठी धन्यवाद. आपल्या कानांनी आपले गुण ऐकताना ते ओशाळतात. दुसऱ्यांचे गुण ऐकताना त्यांना फार आनंद वाटतो. सम व शीतल असतात. न्याय कधीही सोडत नाहीत. सरळ स्वभावाचे असतात आणि सर्वांशी प्रेम बाळगतात. ते जप, तप, व्रत, दम, संयम आणि नियम यामध्ये मग्न असतात. गुरु, गोविंद व ब्राह्मणांच्या चरणी त्यांचे प्रेम असते. तसेच त्यांच्या ठिकाणी श्रद्धा, क्षमा, मैत्री, दया, प्रसन्नता व माझ्या चरणी निष्कपट प्रेम असते. तसेच वैराग्य, विवेक, विनय, परमात्म्याच्या तत्वाचे ज्ञान आणि वेद पुराणांचे यथार्थ ज्ञान त्यांना असते. ते कधीही दंभ, अभिमान व मद बाळगत नाहीत आणि चुकूनही वाईट मार्गावर त्यांचे पाऊल पडत नाही. नेहमी ते माझ्या लीला गातात व ऐकतात आणि अकारण दुसऱ्यांच्या कल्याणात तत्पर असतात. हे मुनी ऐक. संतांच्या अंगी इतके गुण असतात की त्यांचे वर्णन सरस्वती किंवा वेदही करू शकत नाहीत. शेष व शारदाही संतांचे गुण वर्णन करू शकत नाहीत. हे ऐकताच नारदांनी श्रीरामांचे चरण कमल धरले. दीनबंधू कृपाळू रामांनी अशा प्रकारे आपल्या मुखाने आपल्या भक्तांचे गुण सांगितले तेव्हा नारद वारंवार नमस्कार करून ब्रह्मलोकी गेले. तुलसीदास म्हणतात, सर्व आशा सोडून मी श्री हरिचरणी रंगतात ते धन्य होत. जे लोक श्रीराम यांचे पवित्र यश गातील व ऐकतील ते वैराग्य, जप आणि योग यांच्या विनासुद्धा दृढ भक्ती प्राप्त करतील. युवतीचे शरीर हे दिव्याच्या ज्योतीसारखे आहे. हे मना, तू त्यावर झेपावणारा पतंग बनू नकोस. काम आणि मद सोडून श्रीरामांचे भजन व सदा सत्संग कर. आजच्यासाठी धन्यवाद.